आणि याच अंतिम सामन्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत दिनेश लाड सर जोडले गेलेले आहे. सर, खूप खूप स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. एक महत्त्वाचा अंतिम सामना, एक इतिहास रचण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आजच्या अंतिम सामन्याकडे तुम्ही कसं बघताय? पहिला तुमचा या सामन्यावर नक्कीच टीम इंडियाच्या बाजूनं असेलच मत, परंतु या अंतिम सामन्याकडे कसं बघताय? ती भीती अजूनही कायम आहे जी 2023 मध्ये जे टीम इंडियासोबत घडलं होतं? नाही, मी तसं नाही म्हणत. कारण की मी सुरुवातीपासून ज्यावेळेस वर्ल्ड कप चालू झाला, त्यावेळेस मी बोललो होतो, की आपण हॉट फेव्हरेट आहोत. मला माहीत होतं, की आपण फायनलला पोहोचू. त्याचं कारणही असं आहे, की आपलं टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. बिकॉज की आपल्याकडे जे फलंदाज आहेत, ते सुंदर फलंदाजी करतायत. आपले गोलंदाज चांगले गोलंदाजी करतायत. त्याच्यामुळे आपलं जे टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं. हे सुरुवातीपासून मी बोलत आलेलो आहे. आणि आजचा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याने आपण 100% जिंकू ही म्हणजे ह्याच्यामध्ये दुमतच नाही. त्याचं कारणही आहे, की आपले सगळे फलंदाज फॉर्ममध्ये. आता संजू सॅमसनने ज्या 2 इनिंग केल्या म्हणजे खूप सुंदर इनिंग केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं, की T20 पेक्षा त्यांनी जे इनिंग केलेलं आहे. जनरली बॅट्समन T20ला जाऊन नुसते बॅट फिरवतो, पण त्यांनी ज्या पद्धतीने 2 मॅचमध्ये बॅटिंग केलेली आहे, त्याच्यामुळे तो फेव्हरेट आहेच. पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बाकीचे पण जे बॅट्समन आहेत, सगळे शर्मा घ्या. शर्मा थोडा फ्लॉप झालाय, परंतु आजच्या मॅचमध्ये चांगले फलंदाजी असेल मला वाटतं. ईशान किशन चांगलं खेळतोय. तुमचा कॅप्टन आहे सूर्यकुमार चांगली बॅटिंग करतोय. हार्दिक पांड्या हो, आहे, दुबे आहे, बिलकुल. तिलक वर्मा